Today I am going to teach you emission of heat radiation. In 1792, Pierre Prevost published a theory of radiation known as theory of exchange of heat. According to this theory, all bodies at all temperature above 0 Kelvin radiate material thermal energy and at the same time ज्यावेळेस एखादी बॉडी 0 डिग्री केल्विनपेक्षा जास्त टेम्परेचर त्या बॉडीमध्ये असतं त्यावेळेस त्या बॉडीज काय करतात एनर्जी रेडिएट करतात. मग त्या कोणत्याही बॉडीज असून देत. कोणाच्या थेअरीप्रमाणे पियर प्रीहोस्टच्या थेअरीप्रमाणे. सो दे ॲब्सॉर्ब रेडिएशन रिसीव्ह फ्रॉम द सराउंडिंग्स. म्हणजे ते त्यावेळेस काय करणार सराउंडिंगमध्ये एखादा ऑब्जेक्ट डोळ्यासमोर आणा तो ऑब्जेक्ट सराउंडिंगमधली एनर्जी रेडिएशन जी आहे ती ॲब्सॉर्ब पण करणार आणि त्याच वेळेस सेम टाईमला तो ती रेडिएशन इमिटसुद्धा करणार. द अमाऊंट ऑफ थर्मल रेडिएशन इमिटेड पर युनिट टाईम डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ इमिटिंग सरफेस. आणि त्याची जी रेडिएशन करण्याची अमाऊंट जी आहे किती रेडिएशन करणार हे त्याचा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचा एरिया काय आहे त्याचं टेम्परेचर किती आहे त्याच्यावर डिपेंड असणार. जास्त टेम्परेचरचा ऑब्जेक्ट असेल तर तो जास्त रेडिएशन इमिट करणार. कमी टेम्परेचर असेल तर तो कमी रेडिएशन इमिट करणार. सो हॉटर बॉडीज रेडिएट्स ॲट हायर रेट दॅन द कूलर बॉडीज. लाईट कलर बॉडीज रिफ्लेक्ट मोस्ट ऑफ द विजिबल रेडिएशन whereas dark colored bodies absorb most of the incident visible radiation. आणि त्यामुळे डार्क कलरच्या बॉडीज ज्या असतात किंवा ब्लॅक कलरच्या बॉडीज असणार त्या बॉडीज लगेच गरम होतात लगेच ते हॉट होतात. कारण का तर त्यांचं ॲब्सॉर्प्शन पॉवर ब्लॅक कलरची जास्त असल्यामुळे तो डार्क कलर आहे ब्लॅक कलर हा त्यामुळे ॲब्सॉर्प्शन पॉवर जास्त आहे त्यामुळे तो लाईट काय करणार लाईटची रेडिएशन जी आहे ती ॲब्सॉर्ब करणार आणि तो त्याची टेम्परेचर काय होणार इन्क्रीज होणार. पण लाईट कलरची बॉडी जी असेल त्याच्यावरून काय होणार रेडिएशन रिफ्लेक्ट होणार ती ॲब्सॉर्ब कमी होणार आणि रिफ्लेक्शन त्याचं जास्त असणार आणि त्यामुळे ॲब्सॉर्प्शन कमी झाल्यामुळे रेडिएशनसुद्धा काय असणार त्या बॉडीचं कमी असणार. फॉर अ बॉडी द ॲब्सॉर्ब रेडिएशन इन्क्रीजेस द कायनेटिक एनर्जी ऑफ द कन्स्ट्रेंट आयटम्स increases and they are oscillates to each other to their mean position. They are oscillating about their mean position. ज्यावेळेस बॉडी हीट रेडिएशन ॲब्सॉर्ब करते त्यावेळेस त्या बॉडीमधले जे ॲटम्स आहेत त्याची कायनेटिक एनर्जी जी आहे ती काय होते इन्क्रीज होते आणि कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे ऑसिलेशन वाढतं. ॲटम्सचं काय होतं ऑसिलेशन्स काय होतं इन्क्रीज होतं. द ॲब्सॉर्ब रेडिएशन कॉजेस अ राईज इन टेम्परेचर ऑफ द बॉडी. आणि ही जी ॲब्सॉर्ब केलेली रेडिएशन्स आहेत त्यामुळे त्या बॉडीचं टेम्परेचर काय होतं इन्क्रीज होतं टेम्परेचर काय होतं वाढतं. द बॉडी इटसेल्फ ऑल्सो रेडिएट्स देअरफॉर इट्स एनर्जी डिक्रीजेस कॉझिंग लोअरिंग ऑफ टेम्परेचर. आणि बॉडी ज्याप्रमाणे ॲब्सॉर्ब करते त्याचप्रमाणे ती काय करणार एनर्जी इमिटसुद्धा करणार रेडिएशन काय करणार इमिटसुद्धा करणार आणि त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर परत काय होतं कमी कमी होत होतं डिक्रीज होत जातं. इफ अ बॉडी रेडिएट्स मोर दॅन इट्स ॲब्सॉर्ब रेडिएशन इट्स टेम्परेचर डिक्रीजेस अँड व्हाईस वर्सा. समजा एखादी बॉडी असेल आणि बॉडी ॲब्सॉर्ब जी रेडिएशन करते त्याच्यापेक्षा जास्त रेडिएशन इमिट करत असेल तर बॉडीचं टेम्परेचर काय होणार डिक्रीज होणार. when the rate of absorption of radiation is same as the rate of emission of radiation, the temperature of the body remains constant and the body is said to be in the thermal equilibrium with its surroundings. आणि ज्यावेळेस बॉडीचं ॲब्सॉर्ब करण्याचा रेट आणि बॉडीचा एमिट करण्याचा रेट हा सेम असेल तर जेवढी एनर्जी बॉडी घेणार तेवढीच एनर्जी बॉडी सोडणार. जेवढी रेडिएशन बॉडी घेणार तेवढीच रेडिएशन बॉडी काय करणार इमिट करणार. त्यामुळे टेम्परेचर जे आहे ते बॉडीचं ते काय राहतं कॉन्स्टंट राहतं सेम राहतं. आणि ज्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं सेम राहतं ती जी कंडिशन आहे बॉडीची त्याला आपण काय म्हणणार थर्मल इक्विलिब्रियम स्टेट म्हणणार. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय अ बॉडी डिपेंड्स ऑन. म्हणजे बॉडी जी हीट बाहेर टाकते ती कोणत्या गोष्टींवरती डिपेंड आहेत ते आपण बघणार आहोत आणि ते लॉच्या फॉर्ममध्ये आपण डिफाईन करणार आहोत. द अमाऊंट ऑफ बॉडी रेडिएटेड बाय अ बॉडी डिपेंड्स ऑन द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी.
म्हणजे टेम्परेचरवरती डिपेंड आहे. टेम्परेचर जास्त असेल तर रॅडिएशन जास्त होणार, टेम्परेचर कमी असेल तर रॅडिएशनसुद्धा काय होणार, कमी होणार. द नेचर ऑफ द बॉडी, द मटेरियल सरफेस ऑफ नेचर ऑफ सरफेस पॉलिश ऑर नॉट. समजा पॉलिश सरफेस असेल तर रिफ्लेक्शन जास्त होणार आणि समजा अनपॉलिश सरफेस असेल तर रिफ्लेक्शन कमी होऊन ॲब्सॉर्प्शन काय होणार, जास्त होणार. नेक्स्ट पॉईंट आहे तो सरफेस एरिया ऑफ द बॉडी. सरफेस एरिया जास्त असेल तर रिफ्लेक्शन जे रॅडिएशन आहे ते जास्त भागावरून होणार, त्यामुळे एनर्जी जास्त बाहेर फेकली जाणार. पण तेच जर एरिया जर कमी असेल, स्मॉल एरिया असेल तर रॅडिएशनला बाहेर पडण्याची जागा कमी मिळणार, त्यामुळे कमी रॅडिएशन होणार. टाईम ड्युरेशन फॉर विच बॉडी इमिट्स रॅडिएशन. जास्त टाईमसाठी जास्त रॅडिएशन बाहेर पडणार. सो अमाऊंट ऑफ इट रॅडिएटेड बाय अ बॉडी डिपेंड्स ऑन द ॲब्सल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी टी, द नेचर ऑफ द बॉडी दॅट इज द मटेरियल, नेचर ऑफ सरफेस, पॉलिश ऑर नॉट एटसेट्रा. म्हणजे मटेरियल कोणत्या प्रकारचं आहे, ते पॉलिश आहे, पॉलिश नाही आहे, त्याच्यावर डिपेंड असणार. सरफेस एरिया ऑफ द बॉडी, टाईम ड्युरेशन ऑफ फॉर विच बॉडी इमिट्स रॅडिएशन, द अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड क्यू, जे रॅडिएट बाहेर पडणारी हीट जी आहे ती किती आहे, अमाऊंट किती आहे, क्यू एवढी हीट बाहेर पडते आहे, क्यू एवढी हीट काय पडणार, बाहेर पडणार. द अमाऊंट ऑफ हीट क्यू इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द सरफेस एरिया, क्यू इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द surface area A and time duration T. It is therefore convenient to consider the quantity of heat radiated per unit area per unit time. This is defined as emissive power or radiant power R of the body at a given temperature T. So Q is equal to RAT. Q is equal to RAT. So R is equal to Q upon AT. R is equal to Q upon AT. So R is called the emissive power or radiant power. R is called the emissive power or radiant power. So dimensions of emissive power is R are L raised to 0, M raised to 1, T raised to minus 3, and SI unit is joule per meter square per second or Weber per meter square. So also the nature of the emitting surface, that is its material or polishing, is not a physical quantity. Hence, to discuss the material aspect, we compare objects of different materials with identical geometry of the same temperature. At a given temperature, a perfect black body has maximum emissive power. Thus, it is convenient to compare emissive power of a given surface with that of the perfect black body at the same temperature. म्हणजे ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर जी आहे, इमिसिव्ह पॉवर म्हणजे आरची पॉवर ही कशी आहे, मॅक्झिमम आहे इतर कोणत्याही बॉडीजपेक्षा. ब्लॅक बॉडी आपण आधी बघितलं होतं, ब्लॅक बॉडीचं कन्स्ट्रक्शन, मग त्याची जी इमिसिव्ह पॉवर आहे ती जास्त आहे. त्यामुळे आपण ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर आणि गिवन आपण एखादी जी बॉडी घेऊ एक्झाम्पलसाठी, त्याची इमिसिव्ह पॉवर पण काय करतो, नेहमी कम्पेअर करतो. सो ॲट रूम टेम्परेचर the thermal radiation corresponds to wavelengths longer than those of visible light. So for a given room temperature, समजा रूम टेम्परेचर असेल किंवा 800 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचर एखाद्या बॉडीचं असेल, 800 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचर एखाद्या बॉडीचं असेल, तर त्या बॉडीमधून जी बाहेर पडणारे रॅडिएशन्स आहेत ते आपल्याला दिसत नाहीत. का दिसत नाहीत, तर वेवलेंथ आहे ती त्यांची लॉंगर वेवलेंथ असते आणि लॉंगर वेवलेंथ ही इनव्हिजिबल आहे आणि त्यामुळे रॅडिएशन्स आपल्याला दिसत नाही. पण जर त्या बॉडीचं टेम्परेचर
800 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर शॉर्टर वेवलेंथच्या रेडिएशन्स बाहेर पडतात त्या बॉडीमधून आणि ती रेडिएशन्स आपल्याला डोळ्यांनी दिसतात, कारण त्यांची जी वेवलेंथ आहे ही व्हिजिबल रेंजमध्ये असते. म्हणजे शॉर्टर वेवलेंथ असते, शॉर्टर वेवलेंथ व्हिजिबल रेंजमध्ये येतात आणि त्यामुळे आपल्याला ती रेडिएशन्स दिसतात. आणि त्यामुळे 800 डिग्री सेल्सिअसपेक्षा एखाद्या बॉडीचं टेम्परेचर असेल तर त्या बॉडीचा कलर आपल्याला रेड कलर दिसतो, ॲपियर्स होतो. कारण का ती रेडिएशन्स बाहेर पडताना रेड कलरची आपल्याला दिसतात, त्याची वेवलेंथ आपल्याला दिसते रेड कलरची आणि त्यामुळे त्या बॉडीचा कलर जो आहे 800 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर असलेल्या बॉडीचा कलर आपल्याला रेड दिसतो. समजा तीच बॉडी 3000 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचरची असेल तर आपल्याला त्या बॉडीचा कलर व्हाईट कलर दिसतो. अशा पद्धतीने वेवलेंथवरती सुद्धा आपल्याला रेडिएशन्स दिसणं न दिसणं हे डिपेंड असतं. अशा पद्धतीने रेड कलरची आपल्याला बॉडी गरम केल्यानंतर दिसते. कधी 800 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर झालं असेल तर शॉर्टर वेवलेंथ बाहेर पडतात. शॉर्टर वेवलेंथ ज्या आहेत काही त्या व्हिजिबल रेंजमध्ये येतात आणि त्यामुळे आपला कलर हा कसा दिसतो, रेड कलर दिसतो. नेक्स्ट पण आपण बघणार आहोत तो कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी. The coefficient of emission or emissivity of a given surface is the ratio of the emissive power R of the surface to the emissive power RB of a perfect black surface at the same temperature. हा R जो आहे इमिसिव्ह पॉवर ही आपण जी गिवन बॉडी घेतलेली आहे एखादी त्याचं इमिसिव्ह पॉवर आहे आणि आर बी परफेक्ट ब्लॅक बॉडीचं इमिसिव्ह पॉवर आर बी आहे. त्या दोघांचा रेशो म्हणजेच काय, इमिसिव्हिटी ऑर कोइफिशियंट ऑफ इमिशन. फॉर अ परफेक्ट ब्लॅक बॉडी ई इज इक्वल टू 1. परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी काय असणार, इमिसिव्ह पॉवर किती असणार, 1 असणार. म्हणजे आर इज इक्वल टू आर बी असणार ना. परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी आर इज इक्वल टू आर बी डिवायडेड बाय आर बी काय होणार, 1 होणार. वेअर ॲज फॉर अ परफेक्ट रिफ्लेक्टर ई इज इक्वल टू 0. Everyday objects are not ideal black bodies. Hence, they radiate at a rate less than that of the black body at the same temperature. Also, for these objects, the rate does depends on properties such as the color and composition of the surface, in addition to the temperature. All these effects together are taken care of in the term emissivity E. For an ordinary body, 0 is less than emissive power, emissivity less than 1. So depends on the nature of the surface. That is, for example, emissivity of copper is 0.3. Emissivity is larger for rough surfaces and smaller for smooth and polished surfaces. Emissivity also varies with temperature and wavelength of radiation to some extent. So इमिसिव्हिटी डिपेंड कशावरती असणार, तर नेचर कसं आहे किंवा कोणत्या नेचरचा ऑब्जेक्ट आहे, त्याचा सरफेस रफ आहे की पॉलिश आहे, त्याच्यावरती काय असणार, इमिसिव्हिटी डिपेंड असणार. आणि त्याचप्रमाणे त्या बॉडीचं टेम्परेचर काय आहे, रेडिएशनची वेवलेंथ काय आहे, त्याच्यावरती सुद्धा काय असणार, कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी डिपेंड असणार. थँक्यू.